लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता कलाने नीच राहुलचा कपटी चेहरा चांदेकरांसमोर आणता क्षणी आबा आणि अद्वैत राहुलची चांगलीच धुलाई करणार असतात आणि त्यावर सरोज आणि अद्वैत कलाची साथ देत नीच राहुलला त्याच्या गुणांची शिक्षा मिळवून देणार असतात आणि आबा अद्वैतला सांगतात की हा खरा गुन्हेगार तर तुझाच आहे. याने तुझी खूप मोठी फसवणूक केली आहे आणि तू याला जी शिक्षा देशील ती शिक्षा आम्ही सर्वजण मान्य करू. आणि त्यामुळे अद्वैत आता त्या संधीचा फायदा घेत राहुलने केलेल्या सर्व गुन्ह्यांची शिक्षा त्याला देत त्याची कुत्र्यासारखी धुलाई करणार असतो. तर आता अद्वैत राहुलच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार आणि त्याला कोणती मोठी शिक्षा देणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलाने नीच राहुलचा कपटी चेहरा सर्व चांदेकरांसमोर आणलेला असतो आणि त्यानंतर आबा एक जोरदार चापट राहुलला ठेवून देतात. कला त्यांना हेही सांगायला लागते की राहुलच्या नावाने त्या हॉटेलमध्ये 365 दिवस म्हणजे 1 वर्ष ती रूम बुक असते व त्यानंतर राहुल नयनाताई सारख्या कित्येक मुलींची फसवणूक करून त्यांना त्या हॉटेलमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि त्यानंतर अद्वैत पुढे येतो आणि राहुलला विचारतो की हे खरं आहे का? त्यावर खोटारडा राहुल म्हणतो की अरे ब्रो, हॉटेलमध्ये रूम बुक करणं आणि तेथे राहणं ही तर किती साधी गोष्ट आहे ना. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू या काल आलेल्या मुलीवरती सदैव विश्वास कसं काय ठेवतोस? तू हिचं काही एक ऐकू नकोस. ती आपल्या दोघात वाद निर्माण करण्यासाठी आणि आपलं नातं तोडण्यासाठी हे सर्व काही करत असेल आणि तू सहज तिच्यावरती विश्वास ठेवतो आहेस. त्यावर चिडलेला अद्वैत आता डायरेक्ट राहुलची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो की हॉटेलमध्ये रूम बुक करणं आणि माझ्या होणाऱ्या बायकोसोबत तिथे राहणं हे तुला साधी गोष्ट वाटते का? असं म्हणून आता अद्वैत सर्वांसमोर राहुलचं थोबाड फोडतो. तर तेथे अद्वैत जो काही करत असतो, अद्वैतचं वागणं सर्वांना योग्यच वाटत असतं आणि ते योग्य असतं सुद्धा. परंतु तिथे मात्र रोहिणीच्या स्वप्नावरती पाणी फिरलेलं असतं. कारण जेव्हापासून राहुलचं लग्न राधाबरोबर ठरलेलं असतं तेव्हापासून रोहिणी सरोज समोर ऐट मारत आणि तिला टोमणे मारत हिंडत असते आणि तिचा मुलगा किती चांगला, सभ्य आणि संस्कारी हे सर्व दाखवत असते. परंतु राहुलचा खरा चेहरा सर्व चांदेकरांसमोर आलेला असतो तेव्हा रोहिणी तिथे चांगलीच तोंडावरती पडलेली असते. तर तिथे अद्वैत कोणाचंही काहीही न ऐकून घेता राहुलची कुत्र्यासारखी धुलाई करत असतो. तिथे कलाच्या मनात विचार येत असतो की या आगाऊने पहिल्यांदा काहीतरी काम योग्य केलं आहे आणि त्याने माझी साथ सुद्धा दिली आहे. तर आता राहुल राधाकडे पाहायला लागलेला असतो. त्यावर विजया त्यांना म्हणते की मी सरोजवरती विश्वास ठेवून माझ्या मैत्री खातर या घरात माझ्या मुलीला द्यायचं ठरवलं होतं. परंतु देवाच्या कृपेमुळे या राहुलचा खरा चेहरा माझ्या पुढे आणि सर्वांसमोर आला. नाहीतर माझ्या मुलीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं असतं. असं म्हणून विजया तेथून राधाला घेऊन जाते. तर आता तेथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी सुद्धा तेथून रागाने निघून जातात. तेव्हा कला अद्वैतला आणि सर्वांना म्हणायला लागते की तुमचा आता तरी माझ्या बोलण्यावरती आणि माझ्यावरती विश्वास बसला असेलच आणि सत्य काय आहे ते तुमच्या समोर आहेच. त्यामुळे तुम्हाला पुढे काही सांगण्याची गरजच नाही. असं म्हणून कला शांत उभी राहते. त्यावर आबा म्हणतात की कला बाळा, तुझं काही चुकलेलं नाहीये, तू योग्यच आहे. असं म्हणून आबा अद्वैतला म्हणतात की राहुलला माझ्या समोर आण आणि ते राहुलला म्हणतात की तुझा खरा चेहरा तर मी मागेच ओळखला होता. मला तुझं खापर फोडण्याचा तो क्षण योग्य वाटला नाही म्हणून मी आतापर्यंत स्वतःला शांत करत आणि मूर्ख बनवत इथेपर्यंत आलो. परंतु कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडंच असतं. तेव्हा राहुल रागाने आबाकडे पाहायला लागलेला असतो. त्यावर अद्वैत राहुलला म्हणतो की तुझी आबांकडे रागाने पाहायची लायकी तरी आहे का? आबा राहुलला म्हणत असतात की तू चांदेकर कुटुंबाचा सदस्य आहे याची मला आज खूप लाज वाटत आहे. मी, सरोज आणि अद्वैतने मिळून चांदेकरांचं साम्राज्य आणि इज्जत किती मुश्किलीने आणि मेहनतीने उभं केलं आहे हे आम्हालाच माहीत आहे आणि तू आज तेच बुडवायला चालला होतास. तू चांदेकरांची इज्जत खूप धुळीला मिळवली आहे. मला तुझी खरंच खूप लाज वाटत आहे. असं म्हणून आबा अद्वैतला सांगतात की याला माझ्या नजरेपासून दूर कुठेतरी सोडून ये. याला म्हणावं की परत माझ्या तोंडासमोर येऊ नको. तेव्हा सरोजला आता खूप राग आलेला असतो आणि सरोज म्हणते की माझ्या अद्वैतने नयनावरती खरं प्रेम केलं होतं
माझ्या अद्वैतने तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला, तू त्याच्या विश्वासाचा आणि शांततेचा गैरफायदा घेतलास. तर त्यानंतर सरोज रोहिणीला म्हणते की तू सतत माझा मुलगा हुशार, माझा मुलगा संस्कारी आणि माझी सून करोडपती असं म्हणून हुशारकी मारत हिंडत होतीस ना, बघ आता तुझाच मुलगा किती नालायक निघाला. तर तिथे राहुल मात्र सर्वांसमोर मान खाली घालून उभा असतो. तेव्हा सोहम सुद्धा तिथे म्हणतो की मला आज तुला दादा म्हणायला सुद्धा खूप लाज वाटत आहे. सोहम म्हणायला लागतो की मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू का, जेव्हा अद्वैत दादा आणि नैनाचं लग्न चालू होतं तेव्हा कोणतीही अडचण आली नव्हती. ते एक रचलेलं कारस्थान होतं आणि तेही कारस्थान राहुलनेच केलं होतं, कारण त्याला नैनाताईला लग्नातून पळवून न्यायचं होतं. तुला हेही कळलं नाही का? अद्वैतदादाने आपल्यावरती किती विश्वास ठेवला, त्याने आपल्यावरती किती प्रेम केलं, तो आपल्यासोबत किती स्वच्छ मनाने वागला, तरीही तू अद्वैतदादा सोबत असं केलंस. आज तुला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे. असं म्हणून सोहमने सर्वांसमोर राहुलची चांगलीच इज्जत काढलेली असते आणि त्याचा चांगलाच अपमान केलेला असतो. तर तेथे राहुलला कोणताही मार्ग सुचत नसतो. तो आता रोहिणीकडे येतो आणि तेथे रोहिणी सुद्धा सर्वांसमोर राहुलला चापट मारते आणि त्याला म्हणते की माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता आणि मला वाटलं नव्हतं की माझाच मुलगा इतका नीच आणि नालायक असेल. त्यावर सरोज तेथे म्हणते की मला तर असं वाटतंय की रोहिणी, राहुल सोबत तूही या प्लॅनिंग मध्ये सहभागी होतीस. तर तेथे रोहिणी आता रडायला लागते आणि म्हणते की सरोज वहिनी, तू आता माझ्यावरती विश्वास ठेव. मला यातील काहीही माहिती नव्हतं. या नालायक मुलाने हे सर्व प्रकरण माझ्यापासून झाकून ठेवलं होतं. जर मला हे आधीच माहिती असलं असतं तर मी त्याला वेळेवरतीच शिक्षा केली असती आणि त्याची सर्वांसमोर भांडेफोड सुद्धा केली असती. तर तेथे नीच राहुल रोहिणीला म्हणत असतो की मॉम, तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. मी असं काहीही केलेलं नाही. या बहिणी मिळून माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचत आहेत आणि मला चांदेकर कुटुंबापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर रोहिणी म्हणते की मला असं वाटत होतं की माझ्या मुलाने सुद्धा अद्वैतसारखं सक्षम आणि हुशार बनावं. मला असंही वाटत होतं की जर याला लग्नाच्या बंधनामध्ये अडकवलं तर तो सुधरेल आणि स्वतःची जिम्मेदारी स्वतः घेईल आणि समाजात एक चांगला माणूस सुद्धा बनेल. परंतु याने माझी सर्व स्वप्ने धुळीला मिळवली. माझा मुलगा इतका नालायक निघेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. मला माहित नव्हतं की हा नैनाला लग्नातून पळून घेऊन जाणार आहे. जर मला माहिती असलं असतं तर मी योग्य वेळी त्याची भांडेफोड करून अद्वैतला आणि सर्वांना हे सांगितलं असतं. असं म्हणून रोहिणी तिथे सर्वांसमोर ढसाढसा रडायला लागलेली असते. तर तेथे आबा सर्वांना म्हणतात की राहुलने जी चूक केली आहे त्या चुकीवरून तो माफ करण्याच्या लायकीचा सुद्धा नाहीये आणि हा खरा गुन्हेगार अद्वैतचा आहे. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. हा खरा गुन्हेगार तुझाच आहे म्हटल्यावरती याला शिक्षाही तूच दे. असं म्हणून आबा हा निर्णय अद्वैतवर सोपवतात आणि ते शांत उभे राहतात. अद्वैत म्हणायला लागतो की राहुलने माझीच नाही तर आपल्या पूर्ण चांदेकर कुटुंबियांची फसवणूक केली आहे आणि त्याला डायरेक्ट जेलमध्ये पाठवून त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणार नाही आणि त्याला तर आपण चांदेकर कुटुंबात ठेवायचंच नाही, त्याची या घरातून हकलपट्टी करायची. अद्वैतचा हा मोठा निर्णय ऐकून तेथे राहुल आणि रोहिणीला खूप मोठा धक्काच बसतो. राहुल आणि रोहिणीने अद्वैतला बर्बाद करण्यासाठी जे काही प्लॅनिंग केलेली असते ते सर्व धुळीला मिळालेली असते आणि चांदेकरांची प्रॉपर्टी बळकावण्याचा त्यांचा जो प्लॅनिंग असतो तो त्यांच्यावरच उलटलेला असतो. त्या दोघांचा खरा चेहरा चांदेकरांसमोर व सर्वांसमोर कलामुळेच आलेला असतो. त्यावर आबा म्हणतात की जर अद्वैतचा हाच निर्णय असेल तर मला हा निर्णय मान्य आहे. आत्ताच्या आता या नीच राहुलला आपल्या घरातून हाकलून द्या. तेव्हा राहुल रडण्याचं नाटक करत असतो आणि त्यांना म्हणतो की अद्वैत दादा, जेव्हा मी नैनाला लग्नातून पळवून न्यायलो होतो तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली होती. मी तुला ती चूक सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु खूप उशीर झाला होता. माझ्याकडे योग्य वेळ नव्हती आणि मी खूपच घाबरलेलो होतो. अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो आणि तो राहुलला म्हणायला लागतो की तू चांदेकरांचा गुन्हेगार तर आहेसच, परंतु खरा गुन्हेगार तर नैनाचा आहे. एक मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे. तू तर माफीच्या लायक सुद्धा नाहीयेस. आतापर्यंत चांदेकर कुटुंबियांनी स्त्रियांना इज्जत देणे हेच शिकवलं होतं, परंतु तू तर त्या विरुद्ध केलंस. नैना आणि तिच्यासारख्या कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद केलंस. तेथे अद्वैतच्या रागाचा पारा खूपच चिडलेला असतो आणि अद्वैत त्याला म्हणतो की
तुझी लायकीही नाही की या घरातील सिक्युरिटी गार्डला बोलवून तुझी हक्कलपट्टी करावी. तू मला माझ्या डोळ्यासमोर आणि या घरात दिसू नकोस आणि आत्ताच्या आता स्वतः या घरातून निघून जा. अद्वैत असं राहुलला सांगतो. तर रागाने राहुल तिथे कलाकडे पाहून तेथून निघून गेलेला असतो. हे पाहून रोहिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. रोहिणीला हे सहनच होत नसतं. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैतने कलावरती विश्वास न ठेवता राहुलवरती विश्वास ठेवून कलाचा पदोपदी अपमान केलेला असतो. याचंच अद्वैतला फार वाईट वाटत असतं. त्यानंतर अद्वैत स्वतःहून कलाची माफी मागणार असतो आणि सर्व खरे कुटुंबियांची सुद्धा माफी मागणार असतो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.